सांगली शहरातील यशवंतनगर परिसरात महेश प्रकाश कांबळे हा आपली बायको, मुले आणि आईवडिलांसह एकत्र कुटुंबात राहत होता. त्याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय होता. याच व्यवसायातून त्याची ओळख फिरोज उर्फ बडे शेख याच्याशी झाली. यातून ते दोघे चांगले मित्र बनले. महेश हा नेहमी फिरोजच्या घरी ये जा करत होता. फिरोजला 2 लहान मुले होती. फिरोजची बायको सुंदर होती. ती महेशच्या डोळ्यात भरली होती. फिरोजच्या घरी जात असल्याने त्याचे तिच्याशी बोलणे होत होते. यातूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सुरुवातीला फक्त इशारे होत होते, पण हळूहळू ते दोघे एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांच्यामध्ये आता शारीरिक संबंध देखील होऊ लागले. अशा पद्धतीने मैत्रीआड महेशने मित्राच्या बायकोसोबत आपले सूत जुळवले होते. तो फिरोज घरी नसताना त्याच्या घरी जात होता. आपले हे प्रेमसंबंध फिरोजच्या लक्षात येऊ नये म्हणून त्याने फिरोजला दारूचे व्यसन लावले. त्याला दारूच्या नादाला लावून तो त्याच्या बायकोबरोबर रंग उधळू लागला. दारूसाठी तो त्याला पैसा पुरवू लागला. अशा तऱ्हेने तो फिरोजला दारू पाजायचा आणि त्याच्या बायकोसोबत शरीर संबंध करायचा. असा महेश कांबळेचा दररोजचाच खेळ चालू होता. फिरोजच्या मुलांना आता हे समजू लागले होते, पण महेशने त्यांना देखील धाकात ठेवल्यामुळे मुले गप्प बसत होती. तसे पाहिले तर महेश कांबळे आता याला फिरोजची अडचण वाटू लागली होती, म्हणून त्याने त्याचा काटा काढायचे ठरवले. त्याप्रमाणे 2021 साली फिरोजला दारूच्या नशेत ठेवून त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला त्याने संपवले. संजय नगर पोलीस ठाण्यात महेश प्रकाश कांबळे विरुद्ध कलम 302 नुसार गुन्ह्याची नोंद झाली. तो आणि त्याचा साथीदार या खून प्रकरणात गजाआड झाले. या घटनेला 4 वर्षे होऊन गेली होती. 1.5 वर्षापूर्वी महेश कांबळे हा पुन्हा जामिनीवर बाहेर आला आणि पुन्हा त्याचे फिरोजच्या बायकोसोबत प्रकरण सुरू झाले. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याची पावले आपसुकच फिरोज उर्फ बडे शेखच्या घरी वळू लागली. पुन्हा त्या दोघांनी आपले प्रेमाचे रंग दाखवायला सुरुवात केली. हे चाळे रोज सुरू होते. आता फिरोज उर्फ बडे शेखची मुले मोठे झाली होती. त्यांना आईचे हे वागणे आवडत नव्हते. शेवटी त्या 2 मुलांनी घर सोडले आणि ती मुले बाहेर स्वतंत्रपणे राहू लागली. फिरोजची दोन्ही मुले आपल्या वडिलांचा व्यवसाय करत होती. बाजारामध्ये भाजीपाला विक्री ती करत होती. आता ती स्वतंत्रपणे व्यवसाय करत असल्याने त्यांचा पोटापाण्याचा कोणताच प्रश्न नव्हता. पण त्यांच्या आईने आपल्या प्रियकराला हाताशी धरून त्या मुलांना त्रास देण्यास सुरुवात केली. या त्रासाला वैतागून फिरोजचा मुलगा मुजाहिद याने दमदाटी आणि शिवीगाळ केली. लहानपणी आपल्याला घाबरणारा मुलगा दमदाटी व शिवीगाळ करतो हे पाहून महेशचा स्वाभिमान जागा झाला आणि त्याला परत एकदा धाकात ठेवण्यासाठी तो त्या मुलाला म्हणाला, तुझ्या बापाने माझ्याकडून 1,20,000 रुपये घेतले होते. त्यातील 60,000 रुपये तुझ्या बापाने फेडले आहे. उर्वरित 60,000 रुपये दे आणि मग माझ्याशी बोल. एवढेच बोलून महेश थांबला नाही, तर तो मुजाहिदला तंबीच्या सुरात म्हणाला, हे मुजाहिद, तुझ्या बापाचे हाल मी केले आहे हे लक्षात ठेव. असे म्हणत महेशने सन 2021 पूर्वीचे फिरोजला केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ आणि फोटो दाखवले. तुझेही असेच हाल करून तुला हिसका दाखवतो, असे महेश कांबळे मुजाहिद याला म्हणाला. पैशापायी हा असाच आपल्याला त्रास देणार म्हणून मुजाहिदने आपला मोबाईल 30,000 रुपयाला विकला आणि ते पैसे महेश कांबळेला देऊन टाकले. महेश कांबळेची दहशत आणि आईबरोबर असलेले अनैतिक संबंध यामुळे मुजाहिद हतबल झाला होता. त्याच्या मनात महेश कांबळेबद्दल राग होता. त्याचा काटा काढायचा असा विचार त्याच्या मनात नेहमी येत होता. संधी मिळाली की हे काम करायचे असे त्याने ठरवले होते. महेश हा ताकदवान होता. भाजीपाला विक्री करताना तो नेहमी बाजारामध्ये माणसांच्या घोळक्यात असल्याने मुजाहिदला महेशला धडा शिकवणे शक्य नव्हते. तो फक्त योग्य संधीची वाट पाहत होता. रविवार दिनांक 8 जून 2025 रोजीचा दिवस होता. सकाळी महेश कांबळे हा भाजीपाला विक्रीसाठी आला होता. 100 फुटी रोडवरील घाडगे पाटील शोरूमसमोर बाजार भरला होता. महेश हा टेम्पोतून भाजीपाला उतरून घेत होता. त्याच्यासोबत कामगारही होते. मुजाहिद व त्याचा मित्र जय पाटील हे दोघे कोयते घेऊन आले.
महेश भाजीपाला विक्री करून लघुशंकेसाठी आडबाजूला गेला असता मुजाहिद व जय पाटील हे दोघे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पुरत्या त्वेषाने कोयत्याचे घणाघाती घाव महेशच्या डोक्यात व पोटाजवळ घातले. हे सुरू असताना महेश म्हणाला, "मी आता मेलो" असे ओरडत रक्ताच्या थारोळ्यात तो पडला. आपले काम तमाम केल्यानंतर मुजाहिद व जय पाटील हे रक्तळलेले धारदार कोयते हवेत फिरवत मोटारसायकलवर बसून पसार झाले. इकडे घटनास्थळी 100 फुटी रोडवर महेश कांबळे बेशुद्ध पडला होता. रक्तस्राव सुरू होता. हे पाहून 4-5 नागरिकांनी महेशला रिक्षात घालून सिव्हिल हॉस्पिटल सांगली येथे उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तपासून अतिदक्षता विभागात जाण्यास सांगितले. पण महेशबरोबर असणाऱ्या नागरिकांनी समर्थ हॉस्पिटल मिरज येथे उपचारासाठी घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी पुन्हा महेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. पुन्हा जखमी महेशला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता तो मृत झाल्याचे समजून आले. दरम्यान या घटनेची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात समजल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय मोरे, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा हे घटनास्थळी आले. पंचनाम्याचे सोपस्कार पार केले. यावेळी आरोपीच्या शोधासाठी उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी तपासकामी सूचना केल्या. महेश प्रकाश कांबळे खून प्रकरणी महेशचा मेहुणा विजय गणपती कांबळे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल झाला. संशयित आरोपी मुजाहिदबाबत सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार गौतम कांबळे, संतोष गळवे, संदीप पाटील यांनी कसून शोध केला. मुजाहिदचा साथीदार जय सुरेश पाटील याचा शोध घेतला तरीही ते दोघे आढळून आले नाही. आरोपीच्या मागावर सांगली पोलीस पथक होते. पोलिसांनी पूर्ण परिसर पिंजून काढला. शेवटी संशयित मुजाहिद फिरोज उर्फ बडेशेख वय 27 राहणार इंदिरानगर मालगाव जिल्हा सांगली आणि जय सुरेश पाटील वय 21 राहणार सांगली या दोघांना अटक केली. सांगली शहर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे व मोटारसायकल जप्त केली आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.